एक स्टुडंट म्हणून मी या राजीनाम्याकडे तर खूप गौरवशाली बघते. खूप अत्यंत आनंद झाला आहे. आयुष्यात सर्वात मोठं प्रोटेस्ट आम्ही हे आज बघितलं. ते 20 जुलैला झालेलं प्रोटेस्ट आमच्यासाठी खूप जास्त गौरवाची बाब आहे ही. यासाठी तर आमच्यासाठी खूप जास्त आनंद आहे मनात. पण त्या पलीकडे सुद्धा जे 21 विद्यार्थ्यांचं निधन झाले त्यासाठी आम्ही खूप शोकांतिका व्यक्त करतो आहे इथे. बिकॉज ज्या विद्यार्थ्यांनी अगदी शिक्षणासाठी सुसाईड केलं ही गोष्ट खूप वेगळी असते आपल्या सोसायटीमध्ये ही पचन करण्यासाठी. तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला खूप जास्त निराशा आहे. त्या पलीकडे जो आज आपला गौरव झाला आहे सगळ्या जेनझीचा, आम्हाला कॉक्रोच म्हणून पहिल्यांदा छान वाटायला लागलंय. आम्ही मुली कॉक्रोचला बघून पळतो, पण आज आम्हाला छान वाटलं कॉक्रोच जनता पार्टीसाठी. आणि खूप सारे रिस्पेक्ट आहे त्या पार्टीसाठी आम्हाला, की ज्यांनी ज्या कोणी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्यासाठी कधी स्टँड घेतला नव्हता ते सुद्धा जंतर मंतरवरती लाठीचार्ज खाऊन आले. सगळ्यांनी आपली तिथे काही ना छोटी ना मोठी एफर्ट्स तिथे लावले आहेत आणि प्रत्येकासाठी मला खूप छान रिस्पेक्ट वाटत आहे. आम्ही सुद्धा 40 गावात बऱ्यापैकी 3 वेळा प्रोटेस्ट केलं. आम्ही विद्यार्थ्यांसाठी स्टँड घेतला, आम्ही स्वतःसाठी स्टँड घेतला. ह्या प्रोटेस्ट नंतर तर आम्ही सगळ्यांना हाच निरोप देणार की कधीही शिक्षणासाठी आपण सुसाईड करणं हा गैरवापर असतो. आपल्यासाठी शिक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी आपण स्ट्रगलही करतो, जॉबसाठी स्ट्रगल करतो, जॉब केल्यानंतर पगारासाठी आपण स्ट्रगलच करत असतो. त्यामुळे मला तरी सगळ्यांसाठी मी एवढंच सांगेन की जो प्रोटेस्ट झाला की आपला विजय तर होताच, पण हा फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून खूप बाकी आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की इथून पुढे आपली लढाई अशी चालू राहणार आहे. सगळ्यांनी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना असा सपोर्ट करायचा. आम्ही सुद्धा तसे स्टँड घेणार आहोत सगळ्यांसाठी.